मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-2026 अंतर्गत झालेल्या ग्रामपंचायत मूल्यांकन प्रक्रियेमध्ये कथित गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मूल्यांकन प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव, आर्थिक हितसंबंध आणि अन्यायकारक मूल्यमापन झाल्याचा आरोप करत अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ नांदेड जिल्ह्यामधील धर्माबाद येथील ग्रामस्थांनी शेवगाव पंचायत समिती कार्यालयासमोर अनोखे आंदोलन छेडले. पोतराज, मसनजोगी आणि वाघ्या मुरळी यांच्या सहभागातून जागरण गोंधळ घालत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनास ग्रामीण भागातील नागरिकांसह शहरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जागरण गोंधळ घालून प्रशासनाला जाग येईल आणि संबंधित प्रकरणाची निपक्ष चौकशी होईल अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. या प्रसंगी शासन आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची निपक्ष चौकशी करण्याबरोबरच प्रशासकीय खर्च, निवास व्यवस्था आणि मूल्यांकन प्रक्रियेविषयी सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर निलंबनासह कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रसंगी नायगाव विधानसभा उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश गिरी व धर्माबाद सोसायटी सदस्य कोशेट्टी वासनीकर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज योजनेमध्ये जे मूल्यांकन करण्यात आलं धर्माबाद तालुक्याचं, हे आर्थिक व्यवहारातून करण्यात असं आम्हाला वाटतं आणि 100% खात्री आहे. आणि जे शहा मॅडम इथल्या ज्या पंचायत समितीच्या BDO आहेत ते धर्माबाद तालुक्याला मूल्यांकन करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी ते 9 गावं जे निवडली होती त्या 9 गावामध्ये त्यांना प्रत्यक्ष भेटी न देता काही गावांनाच भेटी दिल्यात आणि मूल्यांकन जे शासनानं निकष जे आहेत ते निकष बाजूला ठेवून हितसंबंध जोडून आर्थिक व्यवहार केला असं मला वाटतं. आणि आपण बघलात की मुख्यमंत्र्यांना पुन्हा मूल्यांकनाचं पत्र काढलं. मग याच्यावरून समजतं की महाराष्ट्र शासन जे आर्थिक व्यवहार झाला म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात झाल्यामुळं मूल्यांकन करण्यात आलं. आता याचा झालेला खर्च मागी शासन म्हणते बा, मोदी सरकार म्हणते की बा पेट्रोल डिझेल वाचवा, सगळं वाचवा, आणि हे पूर्ण मूल्यांकन करणं म्हणजे आर्थिक म्हणजे खर्च वाढलाच ना सरकारचा, हे स्पष्टपणे दिसून येते. काय मागणी असेल? आमचं म्हणणं बा याची निष्पन्न चौकशी झाली पाहिजे. जे शहा मॅडम आमच्या तालुक्यात जे प्रथम सेकंड काढलं त्यांची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे, त्यांचं निलंबन झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे धर्माबाद तालुक्याच्या वतीने. चिंचोली गावामध्ये म्हणजे शहा मॅडमनं आल्याच्या नंतर कसल्याच प्रकारचं कोणाला म्हणता हे देईना, ते माहिती देईना. ते गावामध्ये आल्याच्या नंतर कोणाला ग्रामपंचायत मेंबरला माहित नाही, सरपंचला माहित नाही, सोसायटी चेअरमनला माहित नाही, कोणालाही माहित नाही. ते आलेत. मग राष्ट्रपती प्रतिभाताई राज्याचे देशाचे राष्ट्रपती होत्या, त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेले ते आहे. त्या संदर्भात ते पुरस्कार भेटल्याच्या नंतर पूर्ण 2025-26 पासून नाल्या, रस्ते, CC रोडा आणि गावामध्ये दवाखाना, शाळा 7वी पर्यंत व्यवस्थित झालेले आहे. त्याबद्दल शहा मॅडमनं विचारपूस करायला गेलं तर तुमच्यानं काय देवाणघेवाण होते असं म्हटले आहे. त्याच्याबद्दल पैशाची मागणी म्हणता, तुमच्यानं काय देवाणघेवाण घेत आहे, घेत्या काय देत्या काय म्हणून टाइम देईना, ते तिथून निघून गेले. मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहाड्राय, शेवगाव.